तुझी ती मानसी आहे ना, ती हर्षवर्धनच्या तिजोरीची चावी आहे, जी आता आपल्या हातात आली आहे. आता फक्त बघ, मी हर्षवर्धनला कसं रस्त्यावर आणते ते. चल नमस्कार कर. तुला कशाला? ए सांग आधी. म्हणजे काय मोठी आहे ती तुझ्यापेक्षा? हा केला. आणि नाही का ते गिफ्ट कोणासाठी आणलंयस? कसलं गिफ्ट? ये चल ये ना आता लवकर. खुश? वकील सचिन म्हात्रेंचं घर हेच आहे ना? हो पण ते घरात नाही आहेत आता. कुठे गेले? माहित नाही. तुम्ही त्यांच्या मिसेस आहे ना? हा मग तुम्हाला काय म्हणून माहित नाही? हा तुम्हाला तर समजा माहिती असेल पाहिजे बायको म्हणल्यावर. हो पण माहित नाही मला. मला एक काम होतं त्यांच्याकडे. कवा येतील? माहित नाही. काय तुम्हाला ते काहीच माहित नाही. मला पाणी भेटेल का? हं? पाणी पाणी माहिती आहे ना? थांबा आणते. जर तुम्ही संयोगिता बरोबर कॉन्फिडेंटली रात्री बाहेर जाऊ शकता तर मग माझ्या बरोबर का नाही? मी सांगू कारण. तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोला अजूनही विसरलेला नाहीत आणि तिच्या बरोबर जे झालं तसंच काहीतरी तुमच्या ह्या बायको बरोबरही होईल अशी तुम्हाला भीती वाटते. अहो तुम्ही अगदी नॉर्मल आहात, अगदी सर्वसामान्य पुरुषाप्रमाणेच. फक्त तुमच्या मनातली ही भीती तुम्हाला असं वागायला भाग पाडते. जर तुम्ही ही भीती तुमच्या मनातून काढून टाकली तर तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आपोआप दूर होतील. बघा जरा शांतपणे विचार करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच मिळतील. धन्यवाद. मी त्यांची वाट बघत बसतो इकडे. नाही नाही इथे कुठे थांबता तुम्ही? हा त्यांना संध्याकाळी उशीर होतो, तुम्ही तेव्हा या. हा ठीक आहे जशी तुमची मर्जी. पण मी त्यांना भेटल्या बगैर जायचं नाही. मी थांबतो इकडे त्यांची वाट बघत. हा वहिनी, प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की लग्नानंतर तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूप प्रेम करावं म्हणून. पण झालं सगळं उलटच. ह्यांना माझ्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. वहिनी, प्रेमाचे 4 शब्द बोलणं तर दूरच राहिलं. ह्यांना मी जवळ आलेली सुद्धा आवडत नाही. या सगळ्यातून नक्की काही ना काही मार्ग निघेल, नक्की निघेल. पण तोपर्यंत तुला कठीण परिस्थितीला धीर आणि तोंड द्यावं लागेल. येशील ना? हो, प्रयत्न करीन. माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती.